टेक्नो शाळा ही शाळा परराज्यातली शाळा आहे। या शाळेला कुठलीही मान्यता नव्हती। हे आम्ही जिल्हा परिषदला वारंवार निदर्शनास आणून दिलं। जिल्हा परिषदने श्री चैतन्य टेक्नो शाळा जी आहे ही मान्यता नाही, ते स्वतः ॲग्री केलेलं आहे। त्या शाळेचं नाव जे आहे ते नाव सध्या आपण टाकलेलं आहे। तिथं आपल्या जी शाळा आहे ते शिक्षणाचं मान्यता नसलेली शाळा आहे। कारण श्री शाळा जी आहे ती फक्त शिवाजीनगर इथं मान्यता आहे। कुरुबाला यांची कुठलीही मान्यता नसताना शिवाजीनगर ते यांनी डायरेक्ट कुरुबाला ही शाळा तिथं स्थापन केलेली आहे। त्या शाळेला सुद्धा फक्त 8वी पर्यंत मान्यता आहे। 8वीच्या पुढे त्यांना मान्यता नाही। ही आम्ही शिक्षण विभागाकडून माहिती घेतली। आमचं शिक्षण विभागांना ही विनंती आहे, लवकरात लवकर त्या किडशिंदपूर्वी कारवाई करावी आणि दोन्ही संचालकावर, किडशिंदमच्या संचालकावर दोन्ही संचालकावर तो 420 गुन्हा दाखल करावा। शिक्षण असते, शिक्षण पालक संघाचा एक संघ असतो। प्रत्येक शाळांमध्ये शिक्षण पालक संघ स्थापना करायची असते। या शाळांना कुठलीही संघ आजपर्यंत स्थापना केलेली नाही। कुठलाही ठराव आजपर्यंत मान्यता करून घेतलेला नाही। पहिला विषय त्यांच्या मागच्या 2 वर्षापूर्वी 65,000 अशी जे बगर मान्यता असलेली आहे। जर एक ठराव नाही, शिक्षण विभागाचा ठराव नाही आणि पालक संघ जे आहे त्यांनाही यांचा ठराव नाही। ठरावाची 45,000 फीस वाढ केलेली आहे। जर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये दोन्ही संस्था चालकाविरोधात जर यांनी गुन्हा दाखल करणार नाही 420 तर महाराष्ट्रामध्ये त्या शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणे आंदोलन केल्याशिवाय सेम असंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपल्या लातूरचे सहकारी यांच्यातर्फे 420 लातूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आणि आम्ही सुद्धा आता तर ही शाळा तर 420 गुन्हा होणारच आहे। या शाळासोबत एक शाळा त्यांनाही आम्ही या बरोबर देणार नाही। कारण एकही विद्यार्थ्यांना आजपर्यंत माहीत नाही की नेमकं ते कोणत्या शाळा शिकत आहेत, शिकत आहेत, हे सुद्धा त्या पालकांना आजपर्यंत कळायचा भाग नाहीये। कारण मागच्या 3 दिवसामध्ये श्री चैतन्याचं पूर्ण नाव काढून त्यांनी आता किडशिंदमचं नाव तिथं टाकलेलं आहे। ते की प्रत्येक सरासपणे हे चुकीच्या आपल्या मराठी लोकांच्या मनगटीवर बसले आहेत आणि मराठी माणसाच्या राबून एक पालक कुठून आपले आर्थिक व्यवहार जोडून सगळे आपल्या लेकरांसाठी तो फीस जमा करतो आणि हे सतत या लोकांकडून दोन्ही संस्थेकडून संगनमत करून पिळवणूक सुरू आहे आणि शैक्षणिक भविष्य विद्यार्थ्यांचा खराब होऊ नये यासाठी पण आमची तेवढीच शिक्षण अधिकारी महोदयांना विनंती आहे। सगळ्यात महत्त्वाचं याच्या चैतन्य टेक्नोच्या एका युनिट लातूर येथे 420 फसवणूक केल्या प्रकरणी 420 झाली पाहिजे आणि त्या शाळेला टाळेबंद केलं पाहिजे। 100% आमच्याकडे चौकशी अहवाल प्राप्त झाला। या चौकशी अहवालामध्ये पूर्णतः दोषी दोन्ही संस्था आहेत। जर कदाचित शिक्षण विभागाकडून काही दिरंगाई झाली तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावून तिकडून आम्ही 156 यांच्यावर गुन्हे दाखल करू।